संजय यादव। मी इथला रहिवासी असताना माझं घर असताना समोरचा 5 पिढ्या गेल्या सामनेवाला माझ्या विरोधात चालतोय, हाकलून द्यायचा विरोध करतोय। मला एक मुलगा आहे, त्याला आपण सारखं त्रास देतात, इथे मारेल तिथे मारेल, ही चाललेलं आहे। महादेव यादव, मरेचवाडी। आमच्या जागेचा इथं बऱ्याच वेळा पाठपुरावा करून चाललेला आहे, तरी ह्यांनी बऱ्याच वेळा पुढच्या जागेवाल्यांनी आम्हाला लय त्रास दिला, भयान त्रास दिला की सागरदादा असो खताळ, कडदादा असो खताळ, स्वप्नीलदादा असो, नीतादादा असो खताळ, यांनी भरपूर वेळा आम्हाला त्रास दिला आहे। आणि बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला हे अर्ज केलेले आहेत। आम्ही अर्ज करून कोणतीही दाद मिळाली नाही, BDOंकडे दिला, सगळीकडे दिला। ही माझी 5 पिढ्या गेलेल्या आहेत आमच्या जागेच्या इथं, तरी आम्हाला मेन मालकाला सुद्धा हे बऱ्याच इकडं तिकडं असं सारखं करत असतात, सारखं यांचं चालूच आहे। आणि हे आमच्या इथं घाण करतात की इथं शौचालयाला पण पाठीमागं शौचालयाच्या जातात तिकडं। आणखीन सांगण्याचा विषय म्हणजे यांचं तिकडं पुढं मागच कसलीही चौकट नव्हती, जुन्या मालकाची घेतली त्यावेळेस ह्यांनी भांडणं करण्यासाठी मागं चौकट काढली। हे भरपूर यांचं अतिक्रमणाचा विषय, मागं यांनी भरपूर अतिक्रमण केलेलं आहे। अजून इकडं म्हणतात 8-10 फूट माग आहे, असं त्यांचं सारखं चालूच आहे। आणि यांना पैशाच्या जोरावरती हे काही करतात, ह्यांना म्हणतात की गव्हर्नमेंट नोकरदार असं तसं, हे सारखंच म्हणून चालू असतं। वरनं प्रेशर टाकील सारखं ह्यांचं म्हणणं आहे, सारखंच म्हणतात वरून प्रेशर टाकील, आम्ही हे करू आम्ही ते करू, एवढंच। ह्यांची जागा पुढं होती, पुढनं त्यांनी जागा बळकावण्याचा प्रयत्न होता म्हणून त्यांनी पाठीमागं जागा घेतली आणि वारंवार आम्हाला मारतो, हे करतो, मारेकरी आणत्यात, सारखं हे त्यांचं चालू असतं। आणि हे आपलं शौचालय आहे, शौचालयामध्ये आमचे फॅमिलीतले लोक जातात, माझी आई असेल, बहीण असेल, आमच्या घरातले पाहुणेरावळे आले की जातात, त्यांचे तिकडून म्हणजे घाण तिकडून बोलतात, काय करतात, सारखं त्यांचं चालू असतं। शौचालयाच्या पाठीमागं बाथरूमला जातात आपल्या। तर विषय असा आहे की घाण इतके लोक आहेत की म्हणजे भरपूर घाण लोक आहेत ते। आणि भरपूर पोलिसांना पण मी सांगितलं, जात काय मिळत नाही। मी पंचायत समितीत गेलो, ग्रामपंचायतमध्ये गेलो, BDOंकडे गेलो, तरी मला कोणतीही दाद मिळालेली नाही। वडील उद्या माझं लग्न होईल, माझ्या लग्न झाल्यानंतर उद्या माझ्या घरामध्ये ह्यांची वाईट नजर, असं सारखं हेच गोष्टी मी सहन करायच्या का, जाचक गोष्टी, या सरकारला जाब विचारतोय मी। आणि हे इतके म्हणजे खालच्या पातळीला जाऊन काही करतील, घातपात पण करतात, काही करण्याचे यांचे हे, तर एवढंच मी सरकारला ग्वाही देतो आणि मी थांबतो। ह्या जागेच्या माझ्या जोपर्यंत माझ्या श्वास असेपर्यंत मी माझा लढा देत राहील। जरी नाही भेटला तर मी उपोषणाचा प्रयत्न करणार आहे। उपोषणाला बसलो तरी माझा हे घातपात करायला बसलेत आणि मारेकरी पाठवायला बसलेत, एवढ्यापर्यंत ह्यांनी हे केलेलं आहे, याची मी ग्वाही देतो आणि मी थांबतो।